नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 4 अंकी संख्यांची हातच्याची वजाबाकी कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. आपलं पहिलं उदाहरण आहे 9751 वजा 3862. बघा बरं, वजाबाकी करत असताना आपल्याला एककाकडून सुरुवात करायची. आता काय करायचं आहे, 1 मधून 2 वजा करायचे. मग बघा 1 मधून 2 वजा होईल का? तर नाही होणार. का? तर छोट्या संख्येतून मोठी संख्या कधीही आपल्याला वजा करता येत नाही, म्हणजे कमी करता येत नाही. मग काय करायचं? तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दशकातून हातच्या घ्यायचं आहे. आता बघा बरं, इथं दशक आहे, किती आहेत? 5. ह्या 5वर रेष मारायची आणि ह्या 5 मधून 1 आपल्याला इकडे घ्यायचं आहे. 5 मधून 1 गेला म्हणजे इथं किती उरले? 4. आणि ह्या 1 वर सुद्धा रेष मारायची आणि त्याला इथे वरती लिहायचं. बघा बरं, आता इथे किती झाले? 11. आत्ता आपल्याला काय करायचं आहे, या 11 मधून हे 2 वजा करायचे आहेत. मग काय करायचं, 2च्या पुढे 11 येईपर्यंत मोजायचं. बघा बरं, 11 मधून 2 गेले, किती आले? 9. ते आपल्याला इथं लिहायचं आहे. आता बघा बरं, 4 मधून 6 जातील का? नाही. तर पुन्हा आपल्याला काय घ्यायचं आहे, हातच्या ह्या 7 वर रेष मारायची. 7 मधून 1 इथे घेतला, इथं किती उरले? 6. आता बघा इथं किती झाले? 14. मग ह्या 14 मधून 6 गेले तर किती उरणार? 8. ते इथे लिहायचं आहे. आता बघा बरं, 6 मधून 8 जातील का? नाही. मग काय करायचं, इथला एक हातच्या घ्यायचा. आता इथं झाले 16 आणि इथे किती राहिले? 8. बघा बरं, आता 16 मधून 8 गेले, किती उरले? 8. ह्या 8 मधून 3 गेले, किती उरले? 5. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 5889. आपलं पुढील उदाहरण आहे 8007 वजा 2128. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, ह्या 7 मधून 8ला कमी करायचे. होईल का? नाही. तर काय करायचं आहे, हातच्या घ्यायचा. आता दशकामध्ये 0 आहे, घेता येईल का? नाही. मग शतकात पण 0 आहे. मग काय करणार आपण, ह्या हजार स्थानमधून आपल्याला हातच्या घ्यायचं. इथं किती आहे बघा बरं, तर इथे 8. मग ह्या 8 वर रेष मारायची. 8 मधून 1 इथे घेतला, ह्या 0 वर रेष मारायची आणि इथे लिहायचं. तर इथे किती झाले? 10. 8 मधून 1 गेला म्हणजे इथे किती राहिले? 7. ठीक आहे. आता ह्या 10 वर रेष मारायची आणि 10तला 1 इथे घ्यायचा, 0 वर रेष मारायची आणि इथं लिहायचं. आता ह्या 10 मधला 1 इकडे गेला म्हणजे इथे किती उरले? 9. आता पुन्हा ह्या 10 वर रेष मारायची आणि 1 इथे घ्यायचा. 10 मधून 1 इथं गेला म्हणजे इथं किती राहिले? 9. परत ह्या 7 वर रेष मारायची आणि ह्याला इथे लिहायचं. आता इथे किती झाले? 17. आता आपल्याला काय करायचं आहे, 17 मधून 8 वजा करायचे. मग 17 मधून 8 गेले, किती उरणार? 9. 9 मधून 2 किती? 7. 9 मधून 1 8. 7 मधून 2 5. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 5879. आपलं पुढील उदाहरण आहे 6402 वजा 1324. आता बघा बरं, आपल्याला काय करायचं आहे, ह्या 2 मधून हे 4 वजा करायचे. तर होतील का? नाही. मग त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला हातच्या घ्यायचं आहे. आता इथं बघा, इथे 0 आहे, इथून घेता येईल का? नाही. मग काय करणार आपण, इथून हातच्या घेणार. या 4 मधून 1 आपल्याला इथे घ्यायचं आहे. 4 मधून 1 इकडे गेला, मग इथं किती राहिले? 3. 0 वर रेष मारायची आणि त्याला इथं घ्यायचं. आत्ता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 10 मधून 1 इकडे घ्यायचं आहे. बघा 10 मधून 1 इकडे गेला म्हणजे इथं किती उरले? 9. ह्या 2 वर रेष मारायची आणि ह्याला इथे लिहायचं. आता इथं किती झाले? 12. मग आता बघा बरं, काय करायचं, तर 12 मधून 4 गेले, किती उरले? 8. 9 मधून 2 गेले, 7. 3 मधून 3 गेले, 0. 6 मधून 1 गेला, 5. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 5078. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 5000 वजा 1264. आता बघा बरं, 0 मधून 4 जाईल का? नाही. हातच्या घ्यायचा. इथं 0 इथं 0, मग इथून घ्यायचा. 5 मधून
एक आपण इथं घेतला, इथं किती राहिले 4, ह्याच्यावर रेष मारायची इथे. आता ह्या 10मधून एक इथं घ्यायचा, मग इथं किती राहिले 9, ह्या शून्यावर रेष आणि इथं लिहायचं. आता पुन्हा ह्या 10मधून एक आपल्याला इकडे घ्यायचं आहे, मग इथं किती राहणार 9, या शून्यावर रेष मारायची आणि इथे घ्यायचं. 10मधून 4 गेले 6, 9मधून 6 गेले 3, 9मधून 2 गेले किती 7, आणि 4मधून 1 गेला किती 3. म्हणजे याचं उत्तर किती आहे 3736. आपलं पुढील उदाहरण आहे 7126 वजा 4237. आता बघा 7मधून 6 जात नाही, त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला हातच्या घ्यायचं आहे. 2मधून 1 इकडे गेला म्हणजे इथं किती राहिला 1, 6वर रेष मारायची आहे, 6ला इथे लिहायचं आहे. 16मधून 7 गेले तर आपले किती होणार शिल्लक 9. 1मधून 3 जात नाही म्हणून या 1वर रेष मारायची, इथे 0 राहिला आणि तोच हा काय करायचा आहे 1 आपल्याला इथे लिहायचं आहे. आता इथे किती झाले बघा 11, 11मधून 3 गेले किती होणार उरणार किती तर 8. 0मधून 2 जात नाहीत म्हणून या 7वर रेष मारायची, 1 इथे घ्यायचं आणि इथे किती राहिले 6. आता 10मधून 2 गेले किती 8, 6मधून 4 गेले 2, म्हणजे याचं उत्तर किती आहे 2889. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 4010 वजा 2037. बघा बरं जात नाही 0मधून 7, हातच्या घ्यायचा, इथं झाले 10, 10मधून 7 गेले 3. आता इथे किती आहे 0, 0मधून 3 जात नाही, हातच्या इथला इथे 1 घेतला, इथं राहिले 3, इथे 9 झाले आणि इकडचा 1 इथं घेतला. 10मधून 3 गेले 7, 9मधून 0 गेले 9, 3मधून 2 गेले 1, म्हणजे ह्याचं उत्तर किती आहे 1973. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 3167 वजा 1489. बघा बरं 7मधून 9 जात नाहीत, त्यासाठी इथला 1 इकडे घेतला, इथं राहिले हा गेले, इथं राहिले 5, 7वर रेष मारली, ह्या 7ला इथे लिहिले. 17मधून 9 गेले किती उरणार 8, 5मधून 8 जात नाहीत, ह्या 1वर रेष मारली, ह्या 1ला इथं घेतलं, इथं राहिले 0. आता इथे किती झाले 15, 15मधून 8 गेले किती 7, 0मधून 4 जातात का नाही, इथला 1 इथं लिहिला, इथं उरले 2. 10मधून 4 गेले 6, 2मधून 1 गेला 1, म्हणजे याचं उत्तर किती आहे 1678. त्यानंतर शेवटचं उदाहरण आहे 2617 वजा 1839. आता बघा बरं 7मधून 9 जात नाहीत, इथला 1 आपण इथे लिहिला आणि ह्याला काय केलं वरती लिहिलं, 1 गेला इकडं म्हणजे इथं किती राहिले 0. 17मधून 9 गेले तर किती उरणार 8, 0मधून 3 जात नाहीत म्हणून इथला हातच्या इथं घेतला आणि इथं राहिले 5. 10मधून 3 गेले 7, 5मधून 8 जात नाहीत, त्यामुळे 1 इथे घेतला आणि इथं किती राहिला 1. 15मधून 8 गेले किती उरणार तर 7, 1मधून 1 गेला 0, म्हणजे याचं उत्तर किती आहे 778. अशा पद्धतीने तुम्ही हातच्याची वजाबाकी करू शकता.